शेतकरी मित्रांनो, सध्या हळद हे पीक जे आहे हे सध्या 50 दिवसाचं आहे आणि 1 जुलैला आपण याची लागवड केली होती। 5 फुटाचे बेड आहे, 2 वर लाईन आहेत 1.25 फुटाच्या आणि आपण इथं 5 फुटाच्या बेडवर अशा प्रकारे लागवड केल्यानंतर आपण बेड मेकरने भर पाडला। लागवडीनंतर परत एकदा निंदन केलं, खतं टाकली, परत बेड मारला आपण आणि आता परत आपण इथं काल आपलं पूर्ण खुरपणी इथं झालेली आहे। आपण इथं निंदन वगैरे पूर्ण केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथं मशारीसाठी इथं वखरपाळी केली, मशार केली, आपण इथं मशार केली आणि ही मशार केल्यानंतर आज इथं बेड मेकरनं भर मारणं चालू आहे। बघा, बेड मेकरनं भर चालू आहे आणि हा भर आपण एकदम चांगल्या प्रकारे देत आहोत, जेणेकरून आपल्याला जी हळद आहे या हळदीच्या बुडापासून आपल्याला एक विधभर आपल्याला जागा शिल्लक पाहिजे हळद पोसायसाठी। हा बेड कापल्या गेला नाही पाहिजे, तर त्यासाठी आपण जे पाती आहे हे वरचा पाती जे असतात ते 1.5 फूट ठेवलेलं आहे। बुडाला 1 फूटच असते, हे बघा अशा प्रकारे 1च फूट असते बुडाला आणि तिकडं आपल्याला इथं वर माथा 1.5 फुटाच्या इथं अशा पाती आपल्याला इथं लावलेली आहेत आणि पाती जास्त फाकवता येत नाही, तर बेड कापल्या जाते दोन्ही साईडचा, मग शेंगा पोकण्यासाठी आपल्याला जागा राहत नाही। तर यासाठी वरचा भाग हा पात्यांचा 1.5 फूट, खाली 1 फूट अशा प्रकारे ठेवावं लागते। आता आपण निंदन वगैरे झालं, डवरा झाला, मशार केली डवऱ्यानं आणि आता ही बेड मेकरनं बेड मारणं चालू केलं आहे। आणि बघा इथं आपण आता या 2 लाईनीमध्ये आपण इथं खतं जर टाकली इथं, तर आपले खतं मातीमध्ये झाकल्या जातात इथं, कारण ढेकळं मशार भरपूर आहे। बघा आपण आता ही इथं मशार केली आहे वखर मारून, डवरा मारून, तर आता ही मशार जी आहे ही वर चढल्या जाते आणि दोन्ही साईडला आणि आपल्याला खतं झाकल्या जातात आणि नंतर आपण खतं टाकल्यानंतर पाणी द्यायचं आणि पाणी दिल्यानंतर मग त्याला चांगल्या प्रकारे पाणी दिल्यानंतर खतं मानतात। सध्या आपल्या हळदीवर कुठल्याही प्रकारची रोगराई नाही, हळद एकदम हिरवीगार हिरवीगच्च आहे, करप्या नाही, कुठं पाणी कातरणारी आळी नाही, कंदसड नाही, हुमणी नाही, कुठल्याही प्रकारचं काहीच नाही। तर अशा प्रकारची हळद आपलीवाली सध्या आपण इथं बघू शकता, जबरदस्त हळद आहे आपलीवाली। हे बघा, बेड मेकरनं बेड मारणं चालू आहे।